द बहुजन आवाज। नमस्कार, मी सदानंद खिल्लारे, आपण पाहतात द बहुजन आवाज। आज आपण उपस्थित आहोत पंचायत समिती प्रांगणासमोर आणि आपल्यासोबत येथे दारव्हा तालुक्यातील फुफगाव येथील ग्रामस्थ उपस्थित झालेले आहे आणि नुकतेच त्यांनी BEO म्हणजेच गट शिक्षण अधिकारी मॅडम यांना निवेदन तथा तक्रार दिलेली आहे। नेमकी त्यांची तक्रार काय आहे, त्यांचं निवेदन काय आहे हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। आपल्यासोबत प्रत्यक्ष फुफगाव ग्रामस्थ येथील काही नागरिक आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर भाऊ, आपण नुकतेच गट शिक्षण अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे, तक्रार दिलेली आहे, तर कशा संदर्भातलं हे निवेदन आहे, कशा संदर्भातली तक्रार आहे, काय सांगाल? आधी आपलं नाव सांगा। माझं नाव गुलशन महेंद्र नंदावडी, मी राहणार फुफगाव, तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ या गावचा रहिवासी असून मी तक्रार घेऊन आलेलो आहे गट शिक्षण अधिकारी मॅडम यांच्याकडे की तक्रार द्यायचं कारण असं आहे की 15 ऑगस्ट रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्यामुळे आमच्या काही ग्रामस्थांमध्ये मनामध्ये थेट निर्माण झाला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा 79 वर्षापर्यंत ठेवण्यात आली आणि 15 ऑगस्ट रोजी यावर्षी न ठेवण्याचं कारण काय? 15 ऑगस्ट 2026 रोजी ही प्रतिमा, हा फोटो बाबासाहेबांचा कुठं ठेवण्यात नाही आला हे सविस्तर सांगा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये यावर्षी न ठेवण्यात आला। ध्वजारोहणाच्या वेळेस हा फोटो किंवा ही प्रतिमा ठेवण्यात आली नाही, तर त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कोण शिक्षक कार्यरत आहे याविषयी सांगा। नंदकिशोर चौधरी सर आणि टाके मॅडम सध्या 2च शिक्षण आमच्या इथे अवेलेबल आहे। बरं, तर मग त्या जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक कोण आहे, कोणाकडे प्रभार आहे त्याविषयी सांगा। बुरखंडे सर जे मुख्याध्यापक होते त्यांची काही कारणास्तव तब्येत बरोबर नसल्याने ते 2-3 महिने झाले सुट्टीवर असल्यामुळे त्यांचा प्रभार हा नंदकिशोर चौधरी सर यांच्यावर आलेला आहे आणि याच वर्षी असं झालेलं आहे, याच्या आधी कधी झालेलं नाही। बरं, मग आता नुकतंच आपण मॅडमला भेटले आणि त्याविषयीची तक्रारसुद्धा दिली, तर मॅडमनं आपल्याला काय आश्वासन दिलं, काय कारवाई करतो, काय सांगितलं? गट शिक्षण अधिकारी मॅडम यांनी म्हटलं आहे की आम्ही एका हप्त्यामध्ये पूर्ण चौकशी करून तुम्हाला न्यायनिवाडा करून देऊ। तर हे प्रकरण हे फुफगाव येथील प्रकरण आहे आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी फुफगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये राष्ट्रीय कार्यक्रम, राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला, स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आणि या दिवशी त्या जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांनी तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावली नाही। त्यामुळे ह्या गावकऱ्यांनी गट शिक्षण अधिकारी मॅडम यांच्याकडे तक्रार दिलेली आहे आणि या तक्रारीमुळे गट शिक्षण अधिकारी मॅडम यांनी लगेच आपण 7 दिवसामध्ये नेमके याची चौकशी करू आणि दोषीवर कार्यवाही करू असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे। सोबतच आपल्यासोबत येथे बहुजन मुक्ती पार्टीचे विमोदभाऊ मुदाने उपस्थित आहे। या मुद्द्याला घेऊन ते गट शिक्षण अधिकारी यांच्याशी भेट घेतलेली आहे। नेमकं काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ। भाऊ, आपण गट शिक्षण अधिकारी मॅडम यांच्याकडे भेटीसाठी आला आणि फुफगावचे ग्रामस्थ यांच्यासोबत होता, नेमकी काय प्रकार आहे, नेमकी काय तक्रार आहे, काय सांगाल? या संदर्भामध्ये मला गावकऱ्यांनी सांगितलं की असा प्रकार म्हणजेच 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रतिमा ही न ठेवल्याबाबत ही तक्रार होती आणि बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का ठेवला नाही? जर स्वातंत्र्याच्या काळामध्ये किंवा या देशाचं संविधान जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं असेल आणि महापुरुषांच्या प्रतिमा ह्या प्रत्येक शाळेमध्ये ठेवल्या जात असतील तर बाबासाहेबांचीच प्रतिमा का ठेवण्यात आली नाही, या संदर्भामध्ये आम्ही ती चौकशीची मागणी केलेली आहे। आणि चौकशी करून जर तो शिक्षक जो नंदकिशोर चौधरी नावाचे शिक्षक आहे यांनी हे जाणून बुजून केलं काय, त्यांच्या डोक्यामध्ये नेमकं काय आहे, काय ते मानसिक रोगी आहेत काय, की बाबासाहेबांप्रतीच त्यांना काही एलर्जी आहे का, या संदर्भामध्ये आम्ही मॅडमकडे चौकशीची मागणी केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही 7 दिवसामध्ये याची चौकशी करू आणि चौकशीनंतर जो अहवाल येईल तो आम्ही तुम्हाला देऊ असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। आणि जर समजा ही चौकशी पारदर्शक पद्धतीने झाली नाही आणि त्या शिक्षकावर कारवाई झाली नाही तर आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने गावकऱ्यासह मात्र आंदोलन करू।
तर फुफगाव ग्रामस्थ येथे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार देण्याकरिता आले आणि सोबतच बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ वाशिमचे प्रभारी विमोदभाऊ मुदाने यांनीसुद्धा मॅडमची भेट घेतली आणि मॅडमनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे की हा संपूर्ण प्रकार जो झाला त्याची आम्ही नेमकी 7 दिवसामध्ये चौकशी करू आणि दोषीवर सखोल चौकशी करून कार्यवाही निश्चितच करू अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा दिलेलं आहे. आता नेमकी हे चौकशी कशा प्रकारे होते आणि नेमका अहवाल काय येतो हे पाहणे आपल्याला गरजेचे आहे. हा अहवाल जर पारदर्शक नसला तर आम्ही संविधानिकरित्या लोकशाहीरीतीने आंदोलन करू असं सुद्धा बहुजन मुक्ती पार्टीचे विमोदभाऊ मुदाने यांनी सांगितलेलं आहे. दारव्हा तालुक्यातील फुफगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये 15 ऑगस्ट 2026 रोजी ध्वजारोहण कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो किंवा प्रतिमा न लावल्यामुळे फुफगाव ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी मॅडम यांच्याकडे लिखित तक्रार दिलेली आहे आणि नेमका हा प्रकार कसा घडला, या प्रकारामागचं कारण काय याविषयीची चौकशी मॅडम करणारच आहे. प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर मॅडम, नुकतंच फुफगाव ग्रामस्थांनी आपल्याला निवेदन वजा तक्रार दिलेली आहे आणि नेमका 15 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये काय प्रकार झाला याविषयी आपण चौकशी करतो म्हणून सुद्धा सांगितलं आहे. तर नेमकं आपण काय चौकशी करणार याविषयी सांगा. सदर शाळेमध्ये झालेला प्रकार हा चुकीचा आहे. याची जी आवश्यक अशी चौकशी आहे ती आपण त्या केंद्राचे केंद्र समन्वयक आणि त्या बीटचे विस्तार अधिकारी यांच्या माध्यमातून आपण सगळ्या प्रकरणाची योग्य चौकशी करू आणि दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. तर 15 ऑगस्ट 2026 रोजी फुफगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेला हा संपूर्ण प्रकार आपण त्याविषयीची चौकशी करू, केंद्र प्रमुखामार्फत चौकशी करू, सखोल चौकशी करू आणि दोषीवर योग्य कार्यवाही करू असं गट शिक्षण अधिकारी मॅडम यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. सदानंद खिल्लारे, द बहुजन आवाज, दारव्हा.